नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 सप्टेंबर 2015 ला जी परीक्षा झाली होती, या परीक्षेतील सर्व प्रश्न डिस्कस करणार आहोत, तेही डिटेल सोल्युशन सोबत. त्यामुळे तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो, की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. अध्यापनाची पद्धती 6 सप्टेंबरचा आहे, आता 2015चा चालू आहे प्रश्न. ठीक आहे. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, की उपलब्ध साधन सामग्री, की पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, की ऑप्शन डी विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी. तर ते आहे तुमच्या विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. ठीक आहे. तेव्हाच काय करू शकतो आपण, ही टीचिंग मेथड जी आहे चूज करण्याची आहे ना, जे की अ, सगळ्यात कमी इम्पॉर्टंट आहे असं कन्सिडर केलं जातं. सगळ्यात कमी विचारलंय ना, त्यामुळे. आलं लक्षात? म्हणजे हे सुद्धा गरजेचंच आहे. स्टुडंट्स लाइक आणि डिसलाइक सुद्धा गरजेचंच आहे. परंतु सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे म्हटलं, तर ते हे 3 गोष्टी आहेत. ठीक आहे. ए, बी आणि सी ऑप्शन्स. चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण द्वारे प्राप्त केले जाते. द बेस्ट एक्सप्लेनेशन अबाउट मिसलर्निंग इज ऑब्टेन्ड थ्रू नैदानिक परीक्षण, डायग्नोस्टिक टेस्टिंग, साकरिक मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, उद्दिष्टाधारित परीक्षण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्टिंग, की गुणात्मक मूल्यमापन म्हणजे क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर ते डायग्नोस्टिक टेस्टिंग म्हणजे चुकीचं अध्ययन आहे हे शोधण्यासाठी है ना, डायग्नोस्टिक टेस्टिंगच कामाला येते. याच्यावरूनच आपल्याला कळू शकतं की काय चुकलेलं आहे त्यामध्ये. द क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन animal cell and plant cell is based on objective. प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. ठीक आहे. हा प्रश्न या उद्दिष्टावर आधारित आहे. कॉम्प्रिहेन्शन, अनालिसिस, सिंथेसिस की इव्हॅल्युएशन. तर ते आहे तुमच्या अनालिसिसवर, विश्लेषणावर. ठीक आहे. पुढील प्रश्न, स्टुडंट्स हु कॅन इफेक्टिव्हली एक्सप्रेस देअर थॉट्स शो इंटेलिजन्स. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते बुद्धिमत्ता दर्शवतात. भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक की बौद्धात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह है ना. तर त्यांचं कुठलं आहे, ते भाषिक आहे, लिंग्विस्टिक आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकतात है ना, त्यांची भाषिक बुद्धिमत्ता दर्शवत असतात. कोणते घटक, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षणाची संप्रेषण कौशल्ये आणि अध्यापनाची पद्धत. ऑप्शन बी अध्यापनाची पद्धत, प्रशिक्षकाची संप्रेषण कौशल्ये आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. की ऑप्शन सी शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि प्रशिक्षण. ऑप्शन डी वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर आणि अध्ययनकर्त्यांची बुद्धिमत्ता. तर ऑब्वियस आहे ऑप्शन बी आहे ना तुमचा अध्यापनाची पद्धत, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. ठीक आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचे घटक आहेत है ना. क्वालिटी ऑफ टीचर जे आहे ते या गोष्टीवरून झळकते. ग्रहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे
आहे ना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे आहे, की ऑप्शन बी विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे आहे, की ऑप्शन सी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आहे, की ऑप्शन डी आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे आहे. तर तो आहे ऑप्शन डी, है ना, हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ कंटेंट. ठीक आहे, त्यासाठी ग्रहपाठ दिला जातो. 6 सप्टेंबर 2015चा हा प्रश्न आहे. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स दीज स्टेप्स. रिसर्च करायचा असेल, संशोधन करायचं असेल, तर संशोधन करताना या दिलेल्या स्टेप्स असायला हव्यात. ठीक आहे. 1. संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक. 2. पद्धतीशास्त्र. 3. संशोधन समस्या ओळखणे. 4. मिळालेल्या गुणात्मक किंवा संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे. आणि 5. फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे. आता प्रश्न असा आहे की या बाबींचा उपयोग केला जातो आणि त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 असा योग्य क्रम असू शकतो का, की 4 1 3 2 5, की 3 1 2 4 5, की 2 1 5 3 4, है ना. याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे 3 1 2 4 आणि 5. बरोबर. 3 म्हणजे संशोधन समस्या ओळखणे. हे पहिलं पाऊल आहे. कारण कोणती समस्या आहे हे ठरवल्याशिवाय तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवू शकत नाही. दुसरं आहे तुमचं नंबर 1 म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतके. बरोबर. जेव्हा आपलं पहिलं पाऊल संपतं तेव्हा दुसरी स्टेप जी आहे है ना, त्या समस्येवर आधारित उद्दिष्टे आणि अंदाज म्हणजे हायपोथेसिस तयार करणे. राईट. पहिलं आपलं समस्या ठरवलं. समस्या ठरवल्यानंतर त्या समस्येवर आधारित उद्दिष्टे आणि अंदाज काढायचा आपल्याला. राईट. त्याच्यानंतर आपलं आहे 2 नंबर म्हणजे पद्धतीशास्त्र. मग आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी कुठली घ्यायची ते ठरवायचं आहे. त्यानुसार आपल्याला संशोधनाची योजना तयार करावी लागते. बरोबर. 4 नंबर आहे नंतर, है ना, म्हणजेच माहिती संकलन आणि विश्लेषण ज्याला आपण म्हणतो. बरोबर ना. माहिती गोळा करायची आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, हे 4 नंबरला येतं. आणि शेवटी निष्कर्ष आणि चर्चा असते. ठीक आहे. निष्कर्ष मांडला जातो आणि त्यावर चर्चा सुद्धा होत असते. त्यानुसार आपली रिसर्च कंप्लीट होत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ म्हणजे त्याला काय म्हणतात, बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय आहे ना, सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते, की वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते, की सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिला जातो किंवा असतो, है ना, की ऑप्शन डी वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेले पद्धतीनुसार केले जाते. ठीक आहे. मग तुमचं ऑप्शन ए बी सी डी काय ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. राईट आन्सर जे आहे मी सांगतो बी आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, वाङ्मयाच्या त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसंच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होत असते. बरोबर. याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं बिब्लिओग्राफी. लक्षात. वाङ्मय सूची म्हणजेच बिब्लिओग्राफी असते, त्या संशोधनाचा आधार दर्शवत असते. राईट. ही एक यादी असते, त्या यादीमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या असतात, आपण कुठून रिसर्च केलेले आहे, सोर्स काय वगैरे सर्व गोष्टी. राईट. त्या अहवालाचा विश्वासार्हता देत असते आणि इतर संशोधकांना पुढे काही अभ्यास करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा हे कामाला येऊ शकतं. लक्षात. ती सर्व पुस्तके नसतात म्हणजे ए ऑप्शन. संदर्भाचे सारांश सुद्धा नसतात म्हणजे सी ऑप्शन. आणि एपीए जे आहे आपला डी ऑप्शन सांगतोय, है ना, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. एपीए जे आहे, है ना, या शैलीचं म्हणजे ही वापरावीच लागते असं गरजेचं नाहीये. बरोबर. त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट येतं. पुढचा प्रश्न. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॉट 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 टर्म्स. डिरेक्शनल, डिक्लेरेटिव्ह, नल अँड इंटरगेटिव्ह की जनरल. नो हायपोथेसिस म्हटलं की ते काय येणार, नल अँड इंटरगेटिव्ह. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी मी आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो तुम्हाला, की रोज सकाळी 8 वाजता आपला पीवायक्यू सेशन असतो आणि प्रत्येक पीवायक्यू सेशन मध्ये मी तुम्हाला एक एक टिप्स देणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी, जे तुम्हाला स्कोर वाढवून देऊ शकतात आणि तुम्हाला क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
तर प्रत्येक सेशनमध्ये एक एक टिप तुम्हाला मिळणार आहे, ट्रिक्स मिळणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी. ठीक आहे. तर प्रत्येक सेशन मिस करायचा नाहीये, कुठलाही सेशन मिस करायचा नाही, प्रत्येक सेशन बघायचा आहे. बघा हा प्रश्न काय म्हणतोय, द एफ टेस्ट, एफ चाचणी म्हणजे काय, इज बेसिकली वन साइडेड, इज बेसिकली टू साइडेड, कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस और कॅन नेव्हर बी टू साइडेड. ठीक आहे. त्याचा राईट आन्सर आहे इज बेसिकली वन साइडेड. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी इझिली जनरलाइज्ड म्हणजे सहजपणे सामान्यीकरण करता येतं, की सहजपणे विश्लेषण, की सहजपणे नियोजन, की नेमकेपणाने नियंत्रण. बरोबर. एक्सपेरिमेंटल रिसर्च है ना जे आहे हे प्रिसाइजली कंट्रोल म्हणजे नेमकेपणाने नियंत्रण असा त्याचा अर्थ आहे. कारण प्रायोगिक संशोधन जर म्हटलं म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च याचं वैशिष्ट्य म्हणजेच कंट्रोल आहे. संशोधकाला सगळ्या घटकावरती नेमकं नियंत्रण ठेवता येतं आणि ठेवावंच लागतं. बरोबर. बाकीचे पण बरोबर आहेत, परंतु इतकं रिलेव्हंट नाहीये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले. यांना प्रिसाइज कंट्रोल हेच एक्सपेरिमेंटल रिसर्चचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपलं डी ऑप्शन जे आहे ते करेक्ट येत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 6 सप्टेंबर 2015 चा आहे. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा डॉट 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 एच इंडेक्स, जी इंडेक्स, आय ऑब्लिक ओ स्कोर की इम्पॅक्ट फॅक्टर है ना. तर याचं नाव आहे इम्पॅक्ट फॅक्टर. एखाद्या जर्नलचा दर्जा म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर ठरवतो. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की जर्नल मध्ये जो लेख असतो किंवा किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे है ना, हा लेख जो आहे किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे याचा अर्थ म्हणजे तुमचं काय इम्पॅक्ट फॅक्टर आहे है ना. एच इंडेक्स, जी इंडेक्स हे व्यक्तीच्या कामगिरीसाठी वापरले जातात, जर्नलसाठी वापरला जात नाही. जर्नलसाठी इम्पॅक्ट फॅक्टर आहे. ठीक आहे. 2015 मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही. निशब्द संज्ञापन म्हणजे कुठलं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लेटर रायटिंग, फेशियल एक्सप्रेशन, पेस ऑफ स्पीकिंग की सायलेन्स. ऑब्विसली राईट आन्सर आहे त्याचं लेटर रायटिंग, कारण हे व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं नाही. राईट. त्यामुळे याच्यात काय विचारलं की कुठला नाही असं विचारलं, त्यामुळे लेटर रायटिंग येतो कारण तो व्हर्बल आहे. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तीमधील संवाद, गट संज्ञापन व संज्ञापन असे वर्गीकरण करता येते. मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या, संज्ञापनातील संदेश व आशय की संज्ञापनाचा हेतू. तर याचा राईट आन्सर आहे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन द कम्युनिकेशन. बघा 2015च्या आधी जी एक्झामिनेशन झाली होती 2013 मध्ये सेकंड एक्झामिनेशन झाली होती, त्यामध्ये हा एक्झॅक्टली सेम प्रश्न विचारला गेला होता. सो रिपीट क्वेश्चन होतात, त्यामुळे PYQचं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली असाच प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारला होता 2013च्या, ज्यामध्ये विचारलं होतं की आपण संज्ञापनाचं वर्गीकरण है ना कुठल्या बेसिसवरती करतो, तर नंबर ऑफ पार्टिसिपेंट, सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे त्यावरून आपण ठरवतो. 2 असेल तर इंटरपर्सनल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर ग्रुप कम्युनिकेशन, आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असतील जसे की एका सिटी मधले लोक असतील, एका गावातले लोक असतील, तर त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. पुढील प्रश्न, वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते. मुख्यत्वे धक्कादायक व हिंसक घटनेशी संबंधित बातमी, मुख्यत्वे छुप्या कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेशी संबंधित बातमी, की नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी, की राजकीय भ्रष्टाचाराच्या शोध व चौकशीवर. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. म्हणजेच काय, नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी. ठीक आहे. बघा
ब्रेकिंग न्यूज याच्यामध्ये जे विचारलंय है ना, ही जी संज्ञा आहे बरोबर, या संज्ञेचा उपयोग असा एकदम ताज्या असतील, नुकत्याच घडलेल्या गोष्टी असतील, सध्या सुरू असलेल्या घटना असतील है ना, किंवा विकसित होत असलेल्या महत्त्वाच्या घटना असतील, याबद्दलची बातमी देण्यासाठी यूज केला जातो. त्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज, राईट. आणि ही जी बातमी असते ही पूर्णपणे पूर्ण माहिती नसते, केवळ जी गोष्ट अगोदर आलेली आहे, प्राथमिक माहिती आलेली आहे, त्याच्या आधारावरती ही बातमी दिली जाते आणि वेळोवेळी दिली जाते. त्याला ब्रेकिंग न्यूज असं म्हटलं जातं. ठीक आहे. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ 1980s इन द कंटेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन इन इंडिया? भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकाचे महत्त्व काय आहे? भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात, की भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी DTH सेवेची सुरुवात, की दूरदर्शनाच्या जाळ्याच्या वेगाने विस्तार, की खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या भारतात परवानगी, है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क. 1980 मध्ये किंवा या दशकामध्ये भारतातील जी दूरचित्रवाहिनी आहे है ना, त्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. कारण या काळामध्ये दूरदर्शन हे जे आहे, हे जे सार्वजनिक प्रसारण केंद्र आहे है ना, याचे जाळे झपाट्याने विस्तारले होते. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर आहे. सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञा आपल्याला प्रोत्साहन देते? वन डिरेक्शनल कम्युनिकेशन, मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स पार्टिसिपेंट्स, टॉप डाऊन कम्युनिकेशन की बॉटम अप कम्युनिकेशन, है ना. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स्ट पार्टिसिपेंट्स. ठीक आहे. कारण राऊंड टेबल सिटिंग असेल अरेंजमेंट, बरोबर ना, तेच आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे है ना. राऊंड टेबल सिटिंग अरेंजमेंट ही एक अशी पद्धत आहे जिथे बैठक रचना जी आहे ती सर्व सहभागी व्यक्तींना समान स्तरावर बसण्याची संधी देते आणि यामध्ये कोणतीही व्यक्ती प्रमुख जागी नसते, बरोबर. त्यामुळे इथं सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा समान अधिकार दिला जातो किंवा संधी दिली जाते. यामध्ये टू वे है ना किंवा इंटरॅक्टिव्ह हेही कम्युनिकेशन होतं. चर्चा असेल है ना, निर्णय प्रक्रिया असेल, बरोबर, हे पूर्णपणे ट्रान्सपरंटली होतं. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, हे कसं असतं, सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन असतं. शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनाले कोणते आयाम नव्याने मिळतात? ठीक आहे. ओनली व्हिज्युअल, ओनली ऑडिओ, ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल, की ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, श्राव्य, दृश्य आणि आंतरक्रियात्मक. ठीक आहे. कारण बघा, पॉवर पॉईंट सादरीकरण जर म्हटलं है ना, स्पष्टीकरण जर म्हटलं, तर याचा वापर शिक्षण प्रक्रियेत केल्यामुळे एकापेक्षा जास्त संज्ञापन आयाम जोडले जातात. जसं की ऑडिओ आहे, व्हिज्युअल आहे, इंटरॅक्शन आहे, बरोबर. तर या तिन्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. त्यामुळे ऑप्शन डी आपलं करेक्ट आहे. पुढील प्रश्न, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. आता फेसबुक दिलं, जीमेल, मायस्पेस, ऑर्कुट आणि लिंक्डइन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगळा कुठला आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे. मग ते लिंक्डइन आहे, जीमेल आहे, मायस्पेस आहे की फेसबुक आहे, है ना. तर बघायला गेलं तर यामध्ये जीमेल हा पूर्णपणे वेगळा पडतो, बरोबर. बाकी यामध्ये आपलं लिंक्डइन है ना, मायस्पेस, फेसबुक, राईट, त्यासोबत ऑर्कुट, हे काय आहेत, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. काय आहेत, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. करेक्ट.
हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे? लोकांना कनेक्ट करण्यासाठी, कनेक्टिंग पीपल, कंटेंट शेअर करण्यासाठी, है ना, कम्युनिटीज बिल्ड करण्यासाठी. जीमेल काय आहे? जीमेल हे अशी सर्व्हिस आहे जिथे आपल्याला फाइल्स, मेसेज, डॉक्युमेंट्स हे सेंड करता येतात आणि रिसीव्ह करता येतात. त्यामुळे जीमेल वेगळा पडतो. Which of the following software issued to process and analyze quantitative data? समजते का? संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? क्वार्क एक्सप्रेस, SPSS, क्वांट क्रोम की SSQM? तर ते आहे SPSS. ठीक आहे, SPSS त्याचं नाव आहे. त्याचं फुल फॉर्म आहे स्टॅटिस्टिकल पॅकेज, ठीक आहे, फॉर सोशल सायन्सेस. ठीक आहे, हे आहे तुमचं SPSS. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL? खूप सोपा प्रश्न आहे. URL चं फुल फॉर्म विचारले आपल्याला. ठीक आहे, URL चं फुल फॉर्म काय? ऑब्विसली युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, है ना. हे URL जे आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एक ऍड्रेस असतो, बरोबर, विच इज यूज टू ऍक्सेस रिसोर्सेस ऑन द इंटरनेट. इंटरनेटवरचे जे काही रिसोर्सेस असतात ते ऍक्सेस करण्यासाठी, ते हाताळण्यासाठी आपल्याला URL ची गरज असते. जसे की वेबसाईट आहेत, इमेजेस आहेत, फाइल्स आहेत, बरोबर. यामध्ये जसे की काही प्रोटोकॉल्स असतात, HTTP, HTTPs, डोमेन नेम, बरोबर, या सर्व गोष्टी असतात. आता यामध्ये www.example.com, है ना, हे झालं तुमची वेबसाईट, करेक्ट. HTTP जे आहे हे तुमचं प्रोटोकॉल झालं, करेक्ट. त्यानंतर www.example.com हे तुमचं डोमेन झालं, करेक्ट. सो अशा पद्धतीने यामध्ये URL असतात. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटिंग and internet, identify the correct pair from the following. TB, memory usage unit, Play Store, operating system, Pixel, color enhancing facility, USB, antivirus, है ना. सरळ सरळ दिसते. B, C आणि D जे आहे ते चुकीचे आहे. प्ले स्टोर वरती आपण ऍप्स घेतो. पिक्सेल हे पिक्चर फॉर्मॅटसाठी, सॉरी पिक्चर फॉर्मॅट नाही, पिक्चर क्वालिटीसाठी असतं. USB है ना, हे कनेक्ट करण्यासाठी असतात, कॉम्प्युटर मोबाईल टू कॉम्प्युटर, है ना. TB मेमरी स्टोरेज युनिट हे एक्झॅक्टली बरोबर आहे. 6 सप्टेंबर 2015 चा हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी? बरोबर. संज्ञापन तंत्रज्ञान जे आहे किंवा संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे यामध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी काळानुक्रम योग्य लावायचा आपल्याला, बरोबर. मग याच्यामध्ये स्टील फोटोग्राफी, कॉम्प्युटर, रेडिओ आणि इंटरनेट असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, है ना. मग यामध्ये काळानुसार आपल्याला लावायचं आहे. तर काळानुसार जर बघायला गेलं तर अगोदर स्टील फोटोग्राफी, मग रेडिओ, मग कॉम्प्युटर, मग इंटरनेट. ठीक आहे, मी तुम्हाला एक एक सांगतो. स्टील फोटोग्राफी, ठीक आहे, 1826, राईट. हे फर्स्ट परमनंट फोटोग्राफ होता जो की जोसेफ नावाच्या माणसाने घेतला होता. त्यानंतर आहे रेडिओ, ठीक आहे. रेडिओ जे आहे 1895, करेक्ट. 1895 मध्ये गुग्लीमन, राईट, मार्कोनी, गुग्लिल्मो मार्कोनी अशा नावाच्या माणसाने हे पहिल्यांदा ट्रान्समिट केलं होतं सिग्नल 1895 मध्ये, राईट. त्यानंतर कॉम्प्युटर आहे, करेक्ट. कॉम्प्युटर 1940, 1940s. फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर जो होता तो डेव्हलप झाला होता ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2. 1940 ला हे याचं साल आहे. त्यानंतर इंटरनेट, करेक्ट, 1960 ते 1980, 1960 to 1980s. ARPANET, है ना, हे एक प्रीकर्सर होतं मॉडर्न इंटरनेट मध्ये, जे की डेव्हलप झालं होतं 1960 1980 च्या दरम्यान. ठीक आहे, तर हा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन सी,
क्रमानुसार जर बघितलं तर 1826, मग 95, मग 1940 आणि नंतर 1960. बघा मोठा प्रश्न आहे. संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशेषत्वाने बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवायही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट सेटला काय म्हणतात? युनिटाइप, इंडिफॉन्ट, युनिकोड की अल्टिफॉन्ट? तर त्याला म्हणतात युनिकोड. ठीक आहे. युनिकोड जो आहे एक युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे, बरोबर. इनकोडिंग स्टँडर्ड्स जे की टेक्स्ट मल्टिपल लँग्वेजेसमध्ये जसं की हिंदी, मराठी आणि अदर इंडियन लँग्वेजेसमध्ये टेक्स्ट लिहिण्यासाठी किंवा इनकोड करण्यासाठी हे मदत करते युनिकोड. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन जे आहे ते युनिकोड बरोबर आहे. बघा 6 सप्टेंबरला जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? है ना, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इन सितू कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस? ऑप्शन्स काय काय आहेत? बोटॅनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स की नॅशनल पार्क्स? राईट. तर याचं राईट आन्सर आहे ते नॅशनल पार्क. आले लक्षात? बघा सर्वात आधी आपल्याला बघायचं मूळ स्थानी संवर्धन म्हणजे काय. ठीक आहे. बघा याचा अर्थ असा आहे की जे प्रजाती आहेत त्या प्रजातीचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजे नॅचरल हॅबिटेट मध्ये है ना त्यांचं संरक्षण करणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मूळ स्थानी संवर्धन. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या नॅचरल पद्धतीमध्ये जिथे ते राहतात तिथे त्यांचं संरक्षण करणे. राईट. यामध्ये काय होतं की या पद्धतीमुळे जी प्रजाती आहेत त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेत नैसर्गिकरित्या वाढू शकतात आणि विकसित सुद्धा होऊ शकतात. राष्ट्रीय उद्याने आहेत नॅशनल पार्क्स है ना, संपूर्ण परिसंस्था संरक्षित करतात. वन्यजीव जे आहेत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणाने जगण्याची संधी देतात. म्हणून हे काय होतं? मूळ स्थानिक संवर्धन आहे असं कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? महाराष्ट्र आणि राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा की महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ? सोपं आहे. आपल्याला याच्यामध्ये वेस्टर्न घाट जो आहे तो कुठे व्यापलेला आहे ते माहिती पाहिजे. तर तो आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. पश्चिम घाट जो आहे हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा किनाऱ्यावर पसरलेलं पर्वतरांगा जे आहेत है ना त्याला म्हटलं जातं. जिथे जैवविविधतेचे दृष्टीने जगातील 8 सर्वाधिक जे महत्वाचे क्षेत्र आहेत त्यापैकी तो एक आहे है ना. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू हे सर्व आढळतात. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? सॉलिड वेस्ट जो आहे फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाइड ॲज हजार्डस, नॉन हजार्डस, कंपोस्टेबल की कंबस्टिबल? तर ऑब्विसली आहे ते कसं आहे? हजार्डस आहे है ना. रुग्णालयामधला जो घनकचरा आहे किंवा जैववैद्यकीय कचरा ज्याला आपण म्हणतो है ना, त्यामध्ये जी सुई वापरली आहे, पट्ट्या वापरलेल्या आहेत, शारीरिक द्रव आहेत है ना, औषधं आहेत, रसायनं आहेत, या सर्वांचा समावेश होतो. आणि हा कचरा कसा आहे? संसर्गजन्य, विषारी आणि अणुऊर्जायुक्त असतो. त्यामुळे मानव आणि पर्यावरणासाठी तो जास्त धोकादायक असू शकतो. लक्षात? त्यामुळे याला हजार्डस म्हणून, घातक म्हणून कन्सिडर केलाय. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड की ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड की सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन की अमोनिया आणि क्लोरीन? राईट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजेच सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. लक्षात? ऍसिड रेन जो आहे ज्याला आपण आम्लवृष्टी म्हणतो है ना, हे मुख्यतः सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड है ना या वायूमुळे होत असतो. हे वायू काय करतात? वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेसोबत प्रतिक्रिया करतात है ना
आणि सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड हे तयार करतात, जे की आम्लवृष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती पडतो. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? साप, बेडूक, हरिण की कोल्हा? जनरल प्रश्न आहे हा, है ना. हार्बिवरस अॅनिमल कुठला आहे? तर तो आहे डियर म्हणजेच हरिण. बरोबर. शाकाहारी प्राणी म्हणजे काय? जे फक्त वनस्पती खातात, है ना. वनस्पती खाणारा प्राणी म्हणजे शाकाहारी प्राणी. आता हरिण आहे, यानं हे काय करतं? गवत, पाने, फळे खातो, त्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो. साप जो आहे तो काय करतो? तो लहान प्राणी खातो, उंदीर खातो, है ना, तो मांसाहारी आहे. बेडूक काय खातो? तो कीटक खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. कोल्हा, फॉक्स, हे काय खातो? लहान प्राणी खातो, पक्षी खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. व सर्व भक्षी सुद्धा म्हटलं जातं याला. पुढचा प्रश्न 6 सप्टेंबरचाच आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? फॉसिल फ्यूल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी की सोलार? तर ते आहे न्यूक्लिअर. अणुऊर्जापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भीती असते, है ना. कारण रेडिएशन्स जे आहेत, है ना, त्याचा धोका असू शकतो. अणुकचरा जो आहे त्याचा धोका असू शकतो. त्याच्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ठीक आहे. जरी अणुऊर्जा कमी कार्बन उत्सर्जन करत असली, है ना, तरी सार्वजनिक भीती अजूनही त्यामधून प्रचंड आहेच. आलं लक्षात? हा प्रश्न आहे 6 सप्टेंबर 2015च्या एक्झामिनेशन मधला. काय म्हणतोय? विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सीज रेग्युलेट्स हायर एज्युकेशन? MHRD, NCTE, UGC की NCERT? तर सोपं सोपं सरळ सरळ उत्तर याच्यातून दिसतंय आपल्याला की UGC हेच एक अशी रेग्युलेटिंग बॉडी आहे जी की हायर एज्युकेशन मध्ये त्याचे नियम तयार करते, त्याचे रेग्युलेशन्स, त्याचे पॉलिसीज हे सर्व तयार करत असते. त्यासोबतच युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन, डीम टू बी युनिव्हर्सिटीज, त्यांना खिताब देण्याचं, त्यांना नाव देण्याचं काम सुद्धा UGC करतं. ठीक आहे. MHRD ही मिनिस्ट्री आहे, NCTE ही टीचर्स एज्युकेशन साठी आहे आणि NCERT हे जे आहे हे सुद्धा स्कूल एज्युकेशन साठी आहे. त्यामुळे हायर एज्युकेशनच्या रिलेटेड UGC आहे फक्त. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन? उच्च शिक्षणामध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? SCERT साइट, NCERT RIE, UGC ASC की UGC DEB? ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज UGC ASC. ओके. आता याचा अर्थ काय आहे? UGC तर आपल्याला माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे. परंतु ASC काय आहे? तर हे आहे अकॅडमिक स्टाफ कॉलेज. ठीक आहे. हे रिस्पॉन्सिबल आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन साठी. यामध्ये हे कॉलेजेस जे आहेत, है ना, आता सध्याला MHRD ज्याला आपण म्हणतो, ह्युमन रिसोर्स HRDC ज्याला आपण म्हणतो, है ना, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स, हे कंडक्ट करतात ओरिएंटेशन प्रोग्राम, रिफ्रेशर कोर्सेस, है ना, किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. करेक्ट. सो त्यासाठी हे संबंधित आहे, राईट. त्यामुळे UGC ASC हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, वेन वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड इन द वर्ल्ड? जगामध्ये प्रथम मुक्त विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? तर ती झालेली आहे ऑप्शन ए 1969. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड ती होती युनायटेड किंगडम मध्ये. ठीक आहे. जे की 1969 मध्ये इस्टॅब्लिश झाली होती, ज्यामध्ये फ्लेक्झिबल आणि डिस्टन्स लर्निंग अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जातात. पुढचा प्रश्न, जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असू, असा कोणत्या आयोगाने उल्लेख केला आहे? राधाकृष्णन, कोठारी, दवे कमिशन की मुदलियार कमिशन? है ना. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजेच राधाकृष्णन कमिशन. राईट. राधाकृष्णन आयोग जे आहे 1948-1949 मधला आहे. यांनी आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणाचे महत्व सांगितले होते. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण
आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असो. है ना, ही विचारधारा जी आहे भारताच्या मूल्याधिष्ठित है ना शिक्षण परंपरेवर आधारित आहे. पुढील प्रश्न, इन्फ्लिबनेट इन्फ्लिबनेट हे काय? रिसर्च पोर्टल आहे की लर्निंग रिसोर्स पोर्टल आहे, अध्ययन साधन पोर्टल आहे की एज्युकेशनल नेटवर्क आहे, शैक्षणिक नेटवर्क की इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क, माहिती ग्रंथालय नेटवर्क? तर सोपं आहे, इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क आहे हे. ठीक आहे. इन्फ्लिबनेट म्हणजे माहिती व ग्रंथालय नेटवर्क म्हणजे आपलं इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क आहे. हे UGCचे एक स्वायत्त विद्यापीठ केंद्र आहे, विद्यापीठीन केंद्र आहे. भारतामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय है ना यांचे ग्रंथालय असतील, माहिती केंद्र असतील, हे एकत्र जोडण्याचं काम करतं इन्फ्लिबनेट म्हणजेच माहिती ग्रंथालय नेटवर्क. राईट. जसे की शोधगंगा, शोध सिंधू हे जे आहेत यासारखे संशोधन पोर्टल्स जे आहेत यांना संचालन देखील करण्याचं काम करतं इन्फ्लिबनेट. पुढे, खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडीत आहे? SSA, रुसा, RMSA की EFA? तर याचा राईट आन्सर आहे रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे लक्षात ठेवा फुल फॉर्म. आणि हे जे आहे भारताचे केंद्र पुरस्कृत अभियान आहे, ज्यामध्ये उच्च शिक्षण असेल, त्यामध्ये प्रवेश, त्यामधली समानता, गुणवत्ता हे वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं.